नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? मी तुमचं ब्लॉगर बबल्या. तर आज आपली विट्यातनं गाडी आली ते आपल्या इन्स्टाचे व्हिडिओ बघून. याला म्यूजिक सिस्टम आहे ना एकदम हेवी क्वालिटीमध्ये बसवायची होती आणि बाकीचे पण शो आयटम बसवायचे होते. हे त्यांनी घेतले बघा सोनी ई सिरीजचे की नाही पुढचे कॉम्पोनंट मागचे कोएक्सेल. आणि ह्यो बघा कासकाचा 628 जीबीवाला प्लेस 7.1 चॅनल हेवी आउटपुटवाला. कसला चिकना दिसतं बघितलं ना, आणि जेवढं चिकन आहे का नाही तेवढं आउटपुटचं खतरनाक आहे बरं काय. तुम्हाला दाखवतो की क्वालिटी कशी पडते ते बसवल्यानंतर. आता एवढी हेवी सिस्टम मला डॅम्पिंग करायला पाहिजेच की, पण डबल लेअर डॅम्पिंग करायचं होतं. आणि हे कासकाचे 150 वॅटचे त्यांना अप्पर डिप्परमध्ये व्हाईट एल टाकायचे होते. आणि ह्यो बघायचा रिअर कॅमेरा, कुठं होल पाडायचा नाही, काय नाही, एकदम ओरिजिनल फिटिंगमध्ये हा त्यांनी कॅमेरा घेतलेला. मग कामाला सुरुवात करून नाही का नाही, पहिला रंजन म्हणून काय केला, सगळे दरवाजे साईडला करून नाही का नाही पहिला डॅम्पिंगचं काम चालू केला डबल लेअरमध्ये. हे बघा एक दरवाजा झाला बघा डबल लेअर डॅम्पिंगमध्ये, आतनं पर्यंत बाहेरनं मला सुट्टेच नॉट असे 4 दरवाजे नाही एकदम कडकमध्ये. आणि रंजन म्हणून डॅम्पिंग करून घेतला. मग त्या सोबतीला आमचा छोटू भाऊ आला, विश्वदा आला. मग छोटू भाऊ स्टेअरिंग स्विच क्रूज कंट्रोल सगळं बसून घ्यालता. आणि विश्वदा आहे की नाही पुढे स्पीकर बसून घ्यालता. आणि आमचे मोठे म्हणजे रफिक भाई मागचं कॅमेरा वायर एकदम अंडरग्राऊंडमध्ये घ्यालते. आणि हे बघा ट्विटर झालं बघा फिटिंग एकदम कसं कडकमध्ये. ट्विटरला पण होल बिल पडून कमी फिटिंग करून घेतले. मग त्यानंतर आहे की नाही पुढचे कॉम्पोनंट स्पीकर फिटिंग केले आणि मागचे कोएक्सेल फिटिंग केले. आता फक्त राहिलं सिस्टीम फक्त वाजवायचं सुट्टीच नॉट. मग सगळे स्पीकर बसवले. त्यानंतर आहे की नाही जसे दरवाजे काढले तसे आहे तसं कमी फिटिंग करून घेतले. मग त्यानंतर आहे की नाही छोटू भाऊ आणि विश्वदा दोघांनी मिळून आहे सिस्टीम चेक करून घेतली, प्लस मला सगळं ओके करून घेतलं. आणि इकडे आमच्या मोठे बंधू रफिकने फिटिंग केला बघा कॅमेरा एकदम ओरिजिनल फिटिंगवाला, एकदम नंबर प्लेटवाला स्लूप कॅमेरा. ही बघा मागच्या कॅमेऱ्याची क्लॅरिटी एकदम फुल वाईड अँगल, फुल नाईट मोड सुट्टीच नॉट, एकदम माणूस क्लिअर दिसलाच पाहिजे. मग त्यानंतर आहे की नाही ह्याचं इक्वल सेटिंग लावायला बसलो आणि जेवढं सेटिंग वाढवलं का नाही तेवढं सेटिंग वाढालं तर बघा स्पीकरचं एवढं हेवी आउटपुट येते. क्वालिटी बनणार का, हे बघा क्वालिटी. वाजल्या क्वालिटी खतरनाक वाजायला का नाही. आणि सराउंडिंग क्वालिटी एवढी खतरनाक आहे सांगतो मला. सोनी ई सिरीज स्पीकर एकदम नाद खोळाच बाबा खतरनाकच. मग ह्या गाडीला का नाही एकदम सिस्टमचं काम एकदम हेवी क्वालिटीमध्ये आवड नाही का नाही. दारांना गाडी एकदम कडक आणि आतनं सिस्टम एकदम दणदणीत वाजून पाठवून दिली. मग भावांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.